फोटो में ऐसी बात, फोटो में ऐसी बात है जब कोई चली आई, सुन जाए पूरी बात को जो भली जब फोटो में ऐसी बात है। फोटो में ऐसी बात, फोटो में ऐसी बात है जब कोई चली आई, सुन जाए पूरी बात को जो भली जब फोटो में ऐसी बात है। मित्रांनो, तुम्ही जो आता फेमस व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चालला आहे। त्याच्यावरती जे ट्विटर आहे ते पण आणलेला हा जोड आहे तो पण कॅप्कनमधून क्रिएट केलेला आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट येथे ओपन करायचं आहे। कॅपकट येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जो आपण बीट मोड दिला मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मोड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मोडवरती क्लिक करायचं, थोडं इथे स्क्रोल करायचं, तो मग एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करून द्यायचं। त्याच्यानंतर इथून आपलं जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। हे सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। या बीट मॉड्यूलमध्ये जे आपण बीट दिलं जेथून चेंज होतं तेथून हा जो बीट मॉड्यूल आहे तो स्प्लिट करायचा आहे। तर पहिली बीट बघूया आपण कुठे चेंज होत आहे, तिथे आपली बीट चेंज होते अशा प्रकारे। जर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करू, ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघूया, तिथे आपली बीट चेंज होते। तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जोड आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तिथून कट करत न्यायचा। कट केल्यानंतर आपले हे जे पहिला भाग होईल म्हणजे वेगवेगळे भाग होतील त्यामधला हा जो पहिला भाग आहे त्यावरती क्लिक करा, थोडं इथे स्क्रोल करायचं आहे। इथं तुम्हाला प्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जो तुमचे ते फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यात आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे। तर सिंपली इथून हा फोटो ॲड केल्यानंतर दोन बोटांनी सिलेक्ट करायचं सिंपली अशा प्रकारे। पुन्हा दुसऱ्या बीट पाशी यायचं त्या लेअरवरती क्लिक करून प्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो आपला दुसरा फोटो इथून ॲड करायचा आहे। अशा प्रकारे हे जे फोटो आहेत ते शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून ॲड करत न्यायचे। फोटो इथून वेगवेगळे इथून ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिंपली हा जो पहिला फोटो आहे तिथे यायचं त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। फोटोच्या पहिली इथे कीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे। पुन्हा फोटोच्या त्याच फोटोच्या शेवटला ते कीचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे। आता दुसरी जी की दिली आपण हे दोन की दिली तर पहिली जी की तिथे यायचं आहे आणि हा फोटो थोडा झूम करायचा आहे। तर दुसऱ्या फोटो कशी यायची त्या फोटोवरती क्लिक करायची, ते की द्यायची, पुन्हा त्याच फोटोच्या शेवटला की द्यायची, शेवटला की दिल्यानंतर हा जो फोटो त्यावरती क्लिक करून अशा प्रकारे झूम करायचा आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे जे फोटो आहे ते सर्व फोटोला ही जी की ती देऊन घ्यायची। एका फोटोला एक वेगळी अशी, पहिल्या फोटोला आपण दुसरी दिली, दुसऱ्या फोटोला म्हणजे पहिल्या फोटोला एक दिली, दुसऱ्या फोटोला वेगळी दिली। तर अशा प्रकारे करत करत तुम्हाला आहे ना झूम इन झूम आउट ही जी की ते सर्व फोटोला इथून देऊन घ्यायची। दिल्यानंतर आता आपले सिंपली पुन्हा पहिल्यांदा व्हिडिओच्या इथून बॅक करायचं, ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपण जे इमोजी PNG दिले आहे इथून तुम्हाला ॲड करून द्यायचे। अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची। तर मी काय करतो इथून की पण सर्व फोटोला इथून ॲड करून घेतो आणि फोटोसुद्धा इथून ॲड करून घेतो बीटनानुसार। मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण इथून ॲड करून घेतले। त्याच्यानंतर सिंपली आपल्याला अशा प्रकारे फोटो इथून ॲड केल्यानंतर इथून सिंपली आता इथून ह्यांना फोटोला आहेत ते इफेक्ट ॲड करायचे। तर सिंपली हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, लाईट इफेक्ट ऑप्शनमध्ये यायचं आहे, ब्लान्स नावाचा हा जो फेट आहे तुम्ही जाय सिंपली इथून सिलेक्ट करा, ह्याची जी लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आणि तुम्हाला अप्लाय टू ऑल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचा ऑप्शन आहे 3 नंबर आहे त्यावरती क्लिक करायचं, कंबोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, प्लॅन नंबर 1चा इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे कंबोमधला प्लॅन नंबर 2चा जो फेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना कंबोमधला प्लॅन नंबर 1चा जो फेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कंबोमधला प्लॅन नंबर 2चा जो फेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कंबोमधला प्लॅन नंबर 1चा जो फेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोला आपल्याला आहे ना इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना इनमधला रॉक हॉरिझॉन्टली हा जो फेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना त्याच फोटोला आहे ना इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फेट आहे इथून सिलेक्ट करायचं। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला नाही इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला प्लॅन नंबर 2चा जो फेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधला स्लाइड अँड व्ह्यूचा जो फेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कसे यायचं, या फोटोला आपल्याला आहे ना कंबोमधला व्ह्यू अँड स्लाइडचा जो फेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना इनमधला स्विंग बॉटमचा जो फेट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना इनमधला रॉक व्हर्टिकल जो फेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधला रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला प्लॅन नंबर 1चा जो फेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे।
पुन्हा त्याच्या पुढच्या पुढे कॉम्बोमधला प्लॅन नंबर 2चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढे आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधला आपल्या स्विंग बॉटमचं जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधला जर रिपीलचं जो फीड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या इथून बॅक करायचं, इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो आपला 9 सेकंद आहे तिथला पुढे त्याच्या थोडं पुढे यायचं, जसे ते आपण आलो तसे बॅक आहे. येथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल व्हायब्रेशन फ्लॅशचा, इथून सिलेक्ट करायचं. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल, हा जो 9 सेकंदाचा फोटो आहे त्या फोटोपासून आपल्या शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची लेंथ. नेल्यानंतर सिम्पली त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा त्या जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये ना व्हाईट फ्लॅश 2चं फीड आहे तुम्ही जाय सिम्पली तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 10 सेकंदाचा आहे तिथला पुढे जो आपण स्पीड केला तिथे यायचं आहे. येत्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला सेक नावाचा जो हाय इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. नाहीचं सर्च करून सुद्धा इथून ॲड करू शकता अशा प्रकारे. इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 10 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आहे तुम्हाला 25 ठेवायचं आहे. इंटेन्सिटीसुद्धा इथे 25 ठेवून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचा जो व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट होऊन जाईल.